छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक अर्ज तपासणी दरम्यान एक महिला उमेदवाराचा बी-फार्म तांत्रिक कारणास्तव लपवण्याचा आरोप समोर आला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तलीफ पठाण यांनी उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी जालन्यात त्यांना प्रश्नाची सरबत्ती करत धारेवर धरले। या बाबतीत कार्यकर्ते निवडणूक अधिकाऱ्याला थेट प्रश्न विचारत आहे, ज्यामुळे बी-फार्म विवाद शहरात चर्चेचा विषय बनला आहे। काय तुमच्यासोबत प्रकार घडला होता? आम्ही टायमाच्या आधी बी फॉर्म दिला, त्यांनी माझ्यावर अन्याय केला। त्यांनी टेबलाच्या खाली ठेवला तो फॉर्म, आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की हा फॉर्म तुमचा नाही आहे। आम्ही खूप विनवण्या केला त्यांना जोडण्यासाठी, त्यांनी जोडला नाही। त्याच प्रकारे त्यांनी माझ्यावर, मी आहे अनुसूचित जाती महिलाची उमेदवार असल्यामुळे त्यांनी माझ्यावर हा अन्याय केला। आता तुम्ही काय पुढचं पाऊल आहे तुमचं? मला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे। त्यांनी टेबला खाली लपवला का? त्यांनी टेबला खाली लपवला, व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे। त्या टेबला खाली लपवलेला आहे आणि ते वरती काढताय आमच्या समोर। माझ्या पत्नीचा परवा आम्ही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला। तो दाखल केल्यानंतर ऐनवेळी आम्हाला भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यानंतर वेळेच्या आत 3 वाजेच्या आत आम्ही तो उमेदवारी अर्ज घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्यानंतर आम्ही माझी पत्नी आणि आम्ही गेलो, साहेब आम्हाला हा ईबी फॉर्म पक्षाने दिला आहे, आम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे, आम्ही वेळेच्या आत आलेलो आहे। त्यांनी पण ते मान्य केलं, आणि ते मान्य केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता खूप गर्दी आहे, मी हा फॉर्म 100% जोडतो, आणि त्यांनी त्यांच्या डायरीवर लिहून घेऊन तो फॉर्म तिथं जोडतो म्हणून सांगितलं। परंतु आम्हाला वाटलं हे निवडणूक प्रक्रिया आहे, ती विसरून जातील, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 3, 4, 5, 6 असे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत मी आणि माझी पत्नी त्याच ठिकाणी त्यांना विनवण्या करत होतो की सर तो फॉर्म लावला का? त्यांनी शेवटी सांगितलं तो फॉर्म लावला, तो फॉर्म तुमचा डन झालेला आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही निवांत जा। त्याच्यानंतर काल आम्ही छाननीसाठी गेलो असता त्यांनी आमचा भाजपतर्फे दिलेला उमेदवारी अर्ज त्यांनी बाद केला। त्यानंतर त्यांनी आम्हाला अपक्ष म्हणून घोषित केलं। परंतु मी त्यांना विचारणा केली असता की सर आपण तर आम्हाला काल सांगितलं की तुम्ही आमचा अर्ज त्या ठिकाणी उमेदवारी भाजपतर्फे दिली आणि तुमचं सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित झालं म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की जा इकडून तुम्ही निघा, तुमचा उमेदवारी अर्ज हा भाजपतर्फे नाही अपक्षतर्फे आहे। त्यानंतर आम्ही त्यांना विचारणा केली, खूप विनवण्या केला। त्यानंतर त्यांनी आमचं असं निदर्शनात आलं की पक्षाने दिलेला कमळ हा त्यांनी स्पष्ट त्यांच्या टेबल खालून लपवलेला तो अर्ज आम्हाला आमच्याकडे दिला, आणि आता लावायचा तर लावा। त्यानंतर टाइम खूप झालेला होता, 4-5 वाजले होते। 5 वाजेनंतर आम्ही काहीच करू शकलो नव्हतो। परंतु आज आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी, माझ्या पत्नीला न्याय मिळावा, अनुसूचित जातीची एक महिला आहे, या ठिकाणी कुठं अन्याय होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून आम्ही आज मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी संबंधित जे काही कोणी असेल त्यांच्याकडे तक्रार करू, आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला देखील या ठिकाणी नेतृत्व करण्याची या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे। हा सर्व प्रकार कुठल्या अधिकाऱ्याने घोषित केल्याचा आरोप तुमचा? या ठिकाणी 3, 4, 5 या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी असलेले पटेल साहेब यांनी हे आमच्या सोबत असा हा प्रकार केला। तुम्ही या संदर्भात काही वरिष्ठांकडे तक्रार वगैरे? हो, भाजपच्या आम्ही सगळं नेते मंडळींना काल यासाठी कॉन्टॅक्ट केला। त्यांनी देखील त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कोणाला संपर्क करू शकले नाही त्यांच्याशी। आज आम्ही भागवत कराड साहेब, संजय केनेकर साहेब, अतुल सावे साहेब यांना भेटून हा प्रकार त्यांना या ठिकाणी सांगणार आहोत। तक्रार करणार आहोत। मनपा आयुक्त आपले जी श्रीकांत साहेब आहे यांच्याकडे आम्ही या प्रकरणाची आज नियमनानुसार तक्रार करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।